हाय हॅलो नमस्कार. आणि आता आपण करणार छानपैकी तुरीच्या दाण्याची भाजी. भाजी मी म्हणता आणि कोणी काय म्हणता, कोणी चटणीसुद्धा म्हणतं बरं का. चला आता मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे, नंतर यालासुद्धा मी भाजून घेणार आहे. हे बघा, हिरवी मिरची तुम्ही तुमच्याप्रमाणे वापरू शकता आणि शेंगदाणेसुद्धा तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता. आम्ही 2 जणांसाठी किंवा 3 जणांसाठी करत असते भाजी. लसूणसुद्धा मी वाटण करून घेणार आहे. हे बघा, आणि छानपैकी ही काय म्हणतात कोथिंबीरसुद्धा मी मिक्सरला थोडीफार वाटून घेणार आहे. चला मी आता पूर्ण वाटण करून घेते आणि नंतर बोलते. आणि बघा असं मस्त छान त्याला तेल वगैरे थोडंसं टाकायचं आणि परतून घ्यायचं, भाजून घ्यायचं त्याला थोडंफार, म्हणजे काय म्हणतात कच्चं वगैरे लागत नाही वाटण. आणि बघा हे सुद्धा मी आता मिक्सरला वाटून घेणार आहे. चला, आणि आज मला वेळ झालेला आहे कारण काल मामा गेलेले, खूप उशीर झालेला आहे मला आता. चला मी आता फटाफट करते आणि नंतर बोलते. असं मी मिक्सरला वाटून घेतलेले तुरीचे दाणे आणि आपली ही पण तयारी आहे, काय म्हणता वाटण. हिरवी मिरची, शेंगदाणे, लसूण पूर्ण मी वाटून घेतलेलं आहे. आणि तेल आपलं गरम झालेलं आहे आणि मी त्याच्यामध्ये परतवलं आहे म्हणून मी कढई काही साफ केलेली नाही आहे. आता फोडणीमध्ये जिरे, मोहरी, तिखट, मीठ, तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता पण मी नाही वापरत. चला मी आता फोडणी देऊन घेते आणि नंतर बोलते. आणि आता हा पूर्ण मसाला मी तेलामध्ये छान परतून घेतलेला आहे. नंतर पाणी तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता. मी एवढं पाणी टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर 10 ते 15 मिनटं त्याला छान बारीक याच्यावर होऊ द्या. चला मग मी आता पोळ्या वगैरे करते आणि नंतर बोलते. आणि आपला छानपैकी तुरीच्या दाण्याची भाजी झालेली बघा, किती मस्त झाली बघा, घट्ट झाली आहे नाही. चला आता मी मिस्टरचा टिफिन भरून घेते, चहा वगैरे ठेवते, मस्त छानपैकी चपात्यासुद्धा झालेल्या आहे. चला नंतर बोलते. चला आता मस्तपैकी मी नाश्ता करणार आहे. खिचडी वगैरे गरम केलेली आहे, चहा ठेवलेला आहे आणि आपली भाजी पण तयार आहे. चला आता मी नाश्ता करतो आणि नंतर बोलते. चला आत्ता पूर्ण घरातले कामं झालेले आहे आणि आता राईट टाईम 10 वाजलेले. चला मी आता कामावरती जाते आणि आता संध्याकाळी येईल मी. चला पूर्ण घर वगैरे आवरून घेतलेलं आहे. राईट टाईम 10 वाजलेले. चला मी आता कामावरती जाते. सुमितला चहा वगैरे गरम करून दिलेला आहे. पूर्ण घर वगैरे आवरून घेतलेले बघा. पूर्ण काम आवरूनच जात असते मी, कारण मग मला खूपच वेळ होत असतो. सर्व कामं वगैरे क्लीन घर एकदम करून घेतलेले. चला मग आता मी आता संध्याकाळी बोलते. आज मी कामावरून घरी लवकर आली आहे कारण आईला जायचं आहे गावाला. आई जाणार आहे बहिणीसोबत. सप्तशृंगी माता म्हणजे वणीचा गड, कोल्हापूर, नाशिक आणि पुणा म्हणजे आई जाणार आहे नातीच्या घरी. आईला म्हटलं 3-4 दिवसासाठी आई जाणार आहे. आईला म्हटलं मस्त फिरून ये, कारण आईची तब्येत आता थोडीशी नरम गरम असते. आईला जेवणसुद्धा कमी जात आहे. आईला आहे ना एसिडिटी खूप होऊन जातं ते. चला मग आता आपण आईला भेटणार आहे डायरेक्ट शुक्रवारी. आई आज संध्याकाळी जाणार आहे 10 वाजता. आणि मामाच्या घरीसुद्धा आई जाणार आहे नाशिकला. पण तिथं म्हणजे बहिणीकडे फोटो वगैरे ते पाडताना त्यांना व्हिडिओ वगैरे आवडत नाही. व्हिडिओ फक्त मीच काढते कारण मला आवडतं. चला आई केव्हा येणार? शुक्रवारी. चला आईला म्हटलं छान मस्त फिरून ये, पूर्ण देवदर्शन करणार आहे. आईला म्हटलं चांगला आशीर्वाद घेऊन ये आणि तब्येत एकदम चांगली करून ये. चल सुमितला मी नंतर म्हटलं जा मेडिकलला, आईला काही गोळी वगैरे घेऊन ये कारण आईला जायचं आहे गावाला. तर सुमित म्हणे मम्मी ठीक आहे. आणि तो काम वगैरे सर्व ऐकतो. नंतर मग त्याने चॉकलेट आणली. मग मी त्याला थोडं मजाकमध्ये बोलली का बरं का तू एवढे चॉकलेट वगैरे आणली. तिथं पैसे बचत करायची, तिथं आपण केलीच पाहिजे थोडीफार. मुलांना आपण शिकवत असतो कारण मग त्यांना नंतर प्रत्येक गोष्टीमध्ये ते पैसे खर्च कमी हिशोबाने करतील. त्यामुळे बाकी तर मी त्याला काही रागवत वगैरे नसते. आणि तो खूप समजूतदार आहे, तो ऐकूनसुद्धा घेतो. त्याच्याबद्दल मला काहीच हे नाही, पण मी त्याला शिकवत असते असे प्रत्येक गोष्ट. आणि नंतर मग त्याचे पप्पा त्याला काही तो गेम वगैरे शिकवत होता बघा. आता ते बोट वगैरे असं काही करत होता, तो जवळ वगैरे घेत होता आणि नंतर मग ते ॲटोमॅटिकली दूर होतं आणि पुन्हा मग जवळ येत असतं. तर मला खूप हसू येत होतं म्हणून मी पूर्ण आवाज म्यूट केलेला आहे. आणि कॅडबरी आणली त्याच्याबद्दल मला राग नाही, पण मी त्याला शिकवत असते की बेटा थोडंफार आपण म्हणजे जिथं आपण बचत करू शकतो तिथं आपण थोडीफार केली पाहिजे. चॉकलेट फ्रीजमध्ये होतं तरी तो दुसरं चॉकलेट घेऊन आलेला आहे म्हणून मग मी त्याला बोलली. आणि तो खूप समजूतदार आहे, प्रत्येक गोष्ट म्हणजे ऐकतो.
आणि मिस्टरांनी खूप हसवलं नंतर त्याला, म्हणून मलासुद्धा खूप हसू येत होतं, म्हणून मी पूर्ण आवाज म्यूटच केलेला आहे. आणि मिस्टर पण मला बोलले ठीक आहे काही हरकत नाही म्हणे, त्यांनी आणले ते चॉकलेट. आणि आता 8:45 वाजले आणि मग आम्ही जेवणं वगैरे करून घेतली, कारण की म्हटलं आईला जायचं आहे का नाही जायचं, अजून बहिणीचा काही फोन आले नव्हता. नंतर मग सकाळी बघा मी छान मस्त समर्थांचं मंत्र वगैरे ऐकत असते आणि मनाला खरंच खूप छान वाटतं बरं का. आणि 2-3 दिवस झाले खूप पाऊस चालू आहे बरं का इकडं, खूपच म्हणजे पाऊस थांबत नाही. नंतर मिस्टरांना म्हटलं तुम्ही रेनकोट वगैरे घालून जा, आणि मला हसू आलं. दिवाळी झाल्यावर म्हटलं पावसाळा चालू झालेला आहे. त्यांनी टिफिन वगैरे घेतला, नंतर ते कामावरती गेले. आणि आईला जायचं होतं काल रात्री, पण गाडीला काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता, म्हणून ते आज दुपारी निघणार आहे 3-4 वाजता. आईला म्हटलं तू गोळ्या वगैरे व्यवस्थित घे, आणि पंखा चालू होता म्हणून मी आवाज म्यूट केलेला आहे. आईला म्हटलं औषध वगैरे घे आणि आरामात जा आणि आरामात ये. आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.